तर नमस्कार सगळ्यांना, डेव्ही टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि हा व्हिडिओ आहे आमचा गौरींच्या हळदी कुंकवाचा आणि गौरी आगमनाचा। तर तो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, खूप छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। तर आपण गौरींचा फराळ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे रवा भाजून घेत आहे, म्हणजे मी, आई आणि निकिता अशा तिघीजणी मिळून आम्ही गौरींचा फराळ बनवून घेत आहे। आणि इथे मी करंज्याच्या सरांसाठी रवा भाजून घेतलेला आहे। छान तुम्ही पाहू शकता, रवा छान असा खरपूस भाजून घेतल्याच्या नंतर इलायची पावडर करून घेतलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर किसलेलं खोबरं आहे, ते खोबरं छान असं थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही आहे, त्याने छान कुरकुरीत अशी करंजी लागते आपली। आणि तुम्ही पाहू शकता हे बारीक किसून घ्यायचं। त्यानंतर इथे रवा भाजून झाले, थोडीशी खसखस आई भाजून घेत आहेत। आणि ही कढई आहे लोखंडाची, त्या कढईमध्ये आई खसखस भाजून घेत आहेत। तर खसखसीने पण खूप छान टेस्टी लागतात करंज्या। आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, या पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही 5 फराळ दाखवणार आहे, जे तुम्ही गौरींसमोर ठेवणार आहे। एकदम सोपं आणि इझी, पटकन होणारे असे फराळ आहेत। तर इथे काजू आणि बदाम छान तुपामध्ये आम्ही भाजून घेत आहे, ते पण आम्ही करंजीच्या सारणमध्ये टाकणार आहे। आणि इकडे पाहू शकता करंजीचं सारण तयार आहे। खसखस वाटून घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, रवा एकदम खरपूस लालसर भाजून घेतलेले आहे, विलायची पावडर टाकलेली आहे। आणि हे सगळं छान मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं। तर किती सुंदर असं दिसत आहे, पाहू शकता। आणि करंज्या पण खूप आम्ही छान बनवल्या होत्या, चवीला पण एकच नंबर झाल्या होत्या। तर तुम्ही सेम असंच सारण करंज्यासाठी बनवा। आणि तुम्हाला या सगळ्या ज्या रेसिपी आहेत त्या दिवाळीमध्ये मी 1 बाय 1 एक टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। आणि ते ड्रायफ्रूट्स सगळे तुपामध्ये भाजून घेतले। तर आता आपण इथे रवा भाजून घेत आहे। तर रवा भाजण्यासाठी घेत आहे, रव्याचे लाडू बनवायचे आहे, त्यासाठी इथे रवा भाजून घेत आहे। आणि इकडे पाहू शकता आई सगळं जे आपण करंज्यांसाठी सारण भाजून घेतलेलं आहे ते सगळं मिक्स करतात ते। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। पूर्ण फराळाचा व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे। आणि आता इथे आम्ही सध्या तरी बनवत आहे रव्याचे लाडू, रवा भाजून घेत आहे। त्यानंतर अजून बरेचसे फराळाचे पदार्थ बनवायचे आहेत। थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि नक्की माझा पूर्ण व्हिडिओ पहा। आणि इथे आता थोडासा नॉर्मली रवा भाजून झालेला आहे, आणि त्यामध्ये आम्ही डालडा टाकत आहे। आणि थोडंसं तूप आणि डालडा दोन्ही मिक्स केलं तरी चालते, किंवा फक्त डालड्यामध्ये पण छान लाडू होतात। तर आता इथे आम्ही डालडा पण टाकून घेत आहे। आणि डालडा टाकून झाल्यावर पण 10-15 मिनटं मंद आचेवरती, बारीक गॅसवरती हा रवा अजून छान भाजून घ्यायचा। आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये पिठी साखर ॲड करायची। इथे पाहू शकता आता तूप पण थोडंसं आपण टाकलेलं आहे आणि डालडा पण टाकलेला आहे। आणि हा रवा छान भाजल्याच्या नंतर खूप खमंग वास सुटतो। तर अजून 10 ते 15 मिनटं छान सगळं भाजून घ्यायचं। आत्ता इथे पाहू शकता ऑलमोस्ट रवा भाजून झालेला आहे, एक अजून 5 मिनटं भाजून घ्यायचा। आणि आत्ता रवा भाजल्यामुळे आणि डालडा एकजीव झाल्यामुळं त्याचं स्ट्रक्चर बदललेलं आहे। आता छान भाजून झाल्याच्या नंतर 5-1 मिनिटांनी गॅस बंद करायचा। जास्त झाली पण ह्याची कपडे, हा सगळा किराणा माल आमचा स्कूलची। आणि बाबा थकून आले, दमून आले, भागून आले, तर पैसे चालू झाले नाही। एवढा किराणा माल घेऊन आल्यात, डायरेक्ट 4 व्हीलर वरच फिरणार मी। आधी वर जाणार कुठेतरी नेऊन सोडता समुद्रात उडी मारायची असेल घेऊन सोडतात ना बाबा। एवढं काम करायला लागतं, त्याला एडिटिंग करायला वेळ जातो की लई मेहनत आहे, काय सांगायचंय। बाहेरून असं वाटतं खूप सोपं आहे,
लय वेळ लागतो. आता आम्ही मेट्रोमध्ये गेलतो, तो व्हिडिओ एडिट करायचा आहे. व्हिडिओ त्यांनी मला अख्खा काढायला लावलाय आणि मोबाईलमध्ये. अशा प्रकारे गप्पा गोष्टी करत मी रवा छान भाजून घेत आहे रव्याच्या लाडूंसाठी. आणि तो खूप मंद आचेवरती छान खरपूस भाजावा लागतो. तर आता इथे आपण रवा छान भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर ॲड केलेली आहे, विलायची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. तर आता या रव्याचे आम्ही लाडू बांधून घेणार आहे. त्यासाठी थोडंसं दूध घ्यायचं. तर आत्ता इथे पाहू शकता तुम्ही लाडू वळण्याचे काम चालू आहे. आणि तुम्ही फराळाचं बनवलं आहे का तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आपले तयार झालेले आहेत रव्याचे छान छान लाडू. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्ट्रक्चर झालेलं आहे लाडूंचे. आणि तुम्ही पण नक्की एकदम 5 ते 10 मिनिटात तयार होणारे असे सोपे लाडू तयार करा. तर तुम्ही पण असे सिंपल साध्या पद्धतीने घरी लाडू बनवू शकता. जर पटकन फराळ बनवायचा असेल एका दिवसातही तुम्ही 5-6 फराळाचे पदार्थ बनवू शकता, कारण आम्ही बनवलेले आहेत. आणि खूपच सिंपल हे लाडू किती सुंदर दिसत आहेत. तर आत्ता आपण बनवत आहे बेसन पिठाचे लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहे 1.25 किलो बेसन पीठ. आणि 1.25 किलो बेसन पीठ हे मी आता भाजून घेत आहे. आणि बेसन पीठ हे नेहमी मंद आचेवरती भाजून घ्यायचं, फुल गॅस करायचा नाही. त्यामुळं पीठ छान खरपूस भाजल्या जात नाही. त्यामुळं एकदम छान स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं हे बेसन पीठ. तर पाहूया पुढची प्रोसेस. तर आत्ता तुम्ही पाहू शकता मी आई आणि आत्ता इथे पाहू शकता बेसन पीठमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा डालडा मिक्स केलेला आहे. आणि मंद आचेवरती हे स्लो फ्लेममध्ये छान भाजून घ्यायचं. बेसन पीठ भाजायला खूप टाईम लागतो. त्यामुळं 15 ते 20 मिनटं, कधी कधी अर्धा तास तरी आपण हे एकदम स्लो फ्लेमवरती म्हणजे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. आणि इथे पाहू शकता बेसन पीठ किती छान भाजलेलं आहे. तरी पण हे बेसन पीठ अजून भाजलेलं नाही आहे. याला अजून 10-15 मिनटं छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. आणि आज मी गौराईसाठीचा फराळ आम्ही सगळेजण बनवत आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा. यामध्ये आम्ही 5 ते 7 प्रकारचे फराळाचे मेनू बनवणार आहे. तर नक्की पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की का? ते भाजलं होतं, फक्त त्याला 5 मिनिटच भाजायचं होतं. ते पाहू शकता ही पिठी साखर घेतलेली आहे आणि ही विलायची पावडर घेतलेली आहे. ही छान अशी या बेसन भाजलेलं जे बेसन पीठ आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. सगळी एकजीव करून घेतल्याच्या नंतर आपण या पिठाचे लाडू वळणार आहे. पाहू शकता करंज्या लाटून झालेल्या आहेत. आपण करंज्यांचं सारण मगाशी तयार करून घेतलेलं होतं. आणि आत्ता पाहू शकता इथं किती छान करंज्या तयार झालेल्या आहेत. तर इथे पाहू शकता करंज्यांसाठी लाटी लाटून घेण्यात येत आहे. आणि अजून इकडे हा आवाज आमच्या आईंचा आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंचा. बंद करते. हे बघा केवढंस केले मी. एवढे चालेल. तर इथे पाहू शकता मी छान अशा करंज्या तळायला घेतलेल्या आहेत. किती छान कलर आलेला आहे करंज्यांचा. इकडे पाहू शकता तुम्ही. तर इकडे पहा थोड्याशा करंज्या तळून झालेल्या आहेत आणि अजून भरपूर करंज्या तळून घ्यायच्यात आपल्याला. तर तुम्ही फराळाचं बनवलं की नाही गौरी गणपतींसाठी? काय काय फराळाचं बनवलंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इकडे आपल्या सगळ्या करंज्या लाटून झालेल्या आहेत छान. आणि आता त्या तळून घेण्याचं काम चालू आहे. तर किती सुंदर अशा छान लालसर करंज्या तयार झालेल्या आहेत.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पाहू शकता इतक्या साऱ्या करंज्या आम्ही बनवलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता बेसन पिठाचे लाडू आम्ही वळलेले आहेत आणि किती छान असे बेसन पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. किती छान लाडू वळलेले आहेत. यातला एकही लाडू मी बनवलेला नाही. हे लाडू सगळे माझ्या सासूबाईंनी बनवलेले आहेत. किती छान बेसन पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पाहू शकता ही चकली बनवलेली आहे. मैदा आणि मूग डाळीची चकली आहे. याची रेसिपीचे व्हिडिओ काढायला इतका टाईम भेटला नाही आहे, पण व्हिडिओ आत्ता मी काढत आहे. आणि पाहू शकता या चकलीचा व्हिडिओ मी दिवाळीमध्ये यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करेन. आत्ता मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला या चकलीचा, म्हणजे पूर्ण कशी बनवली वगैरे. पण खूप सिंपल आहे आणि एकदम कुरकुरीत आणि छान, चवीला पण छान आहे. तर तुम्ही पाहू शकता पांढरे तीळ किती छान दिसत आहे त्या चकलीमध्ये. तू काय बनवती? चपाती. नाही बाळा, शंकरपाळी सांगायचं. इकडे पाहू शकता किती छान शंकरपाळ्या तयार होत आहेत. आणि ताट आलं इकडं, ताट आलं. इथं आमची स्वरा काय बनवते? स्वरा तू चपाती, शंकरपाळी बनवतो. आपण काय बनवतो? शंकरपाळी. आमची स्वरा किती छान चपाती बनवत आहे. शंकरपाळीचं पीठ आहे, पण तिला एकच माहिती शंकरपाळी बनवती. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तळायचे ना ते. तू काय करती? शंकरपाल्या. आणि ते काय आहे तुझ्या हातात? गाडी. कोणती गाडी आहे? तुझ्या गाडीचं नाव काय? फिरकी. कोणती गाडी आहे स्वरा? फिरकी म्हण बाळा. खिडकी नाही, फिरकी फिरकी. स्विफ्ट गाडी आहे. गणू दादा म्हणतोय स्विफ्ट. तुमची गाडी आहे का फोर व्हीलर? नाही का? फोर म्हणजे किती ग? फोर दाखव, फोर फिंगर्स. नाही, आता ती स्वयंपाकाची क्लासेस घेते तिच्या आत्याकडून सुगरणीचे क्लासेस थोडेसे घेणार ती. आणि मग आत्याच्या हाताला जशी चव तशी बाचीच्या हाताला चव येणार का मग? होय स्वरा? हो बोल. नको म्हणले आधीच. बघ आत्या म्हणती नको, मग लय स्वयंपाक करायला लागतो, असं आत्याचं म्हणणे आहे का स्वरा? बरोबर. आणि अशा प्रकारे खुसखुशीत खमंग अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मैदा आणि रव्याच्या. याची रेसिपी पण मी तुम्हाला दिवाळीमध्ये नक्की पूर्ण दाखवेल, म्हणजे पीठ वगैरे अंदाज वगैरे कसं मळायचं काय या व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्येच टाकलेले आहे. कारण पूर्ण फराळाच्या म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा अंदाज घ्यायला, म्हणजे व्हिडिओ काढायला टाईम भेटला नाही मला. आणि या मैद्याच्या चकलीचा पण व्हिडिओ, मैद्याच्या आणि मुगाच्या डाळीचा, हा पण मी दिवाळीमध्ये तुम्हाला नक्की म्हणजे पूर्ण व्हिडिओ टाकेन माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बेसन पिठाचं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ याच माझ्या ब्लॉगमध्ये पहा नक्की. किती छान असे बेसन लाडू तयार झालेले आहेत बेसन पिठापासून. त्यानंतर तुम्ही चकली पण पाहू शकता, किती छान कलर आलेला आहे चकलीला पण. आणि खूप सोप्या पद्धतीने छान खुसखुशीत अशी चकली घरच्या घरी तयार होते. तर बाजारातून आणायची काही गरज नाही. पेढ्यांसारखे बेसन पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. तर आमचा फराळ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीनी नक्की फराळ खायला या माझ्या घरी. आणि इकडे पाहू शकता तुम्ही किती छान शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. तर यामध्ये आम्ही पोह्यांचा चिवडा पण बनवलेला आहे, पण व्हिडिओ काय काढायला जमला नाही आहे. तर हा होता माझा आजचा फराळाचा व्हिडिओ. आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.